नमस्कार शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटपाच्या संदर्भातील एक अत्यंत महत्त्वाचं व दिलासादायक असं अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, अखेर राज्यातील सर्वच्या सर्व म्हणजे 34 जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. नुकसान भरपाईचे वाटप करत असताना सुरुवातीला 2 हेक्टरच्या मर्यादित नुकसान भरपाई देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती आणि याच 2 हेक्टरच्या मर्यादेच्या आधारावर पंचनामे पूर्ण करण्यात आले होते आणि संबंधित विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून शासनाकडे त्याबाबतचे प्रस्ताव दाखल करण्यात आलेले होते. परंतु याच्यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून 1 हेक्टरची वाढ करण्यात आलेली असल्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचे 1 हेक्टर नुकसान भरपाई देणे आवश्यक होते आणि त्यामुळे 20 सप्टेंबर 2025 रोजी ज्या जिल्ह्यांचे आधी पंचनामे झालेले होते अशा विदर्भ, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुणे या विभागातील जिल्ह्यांना वाढीव हेक्टरची मदत देण्यासाठी शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्यासाठी 648 कोटी 15 लाख रुपयाचा निधी वितरण करण्यासाठी एक GR निर्गमित करून मंजुरी देण्यात आलेली आहे. या GRमध्ये सुरुवातीला करण्यात आलेले 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये करण्यात आलेले पंचनामे आणि त्यामध्ये आता 1 हेक्टर वाढीव मर्यादेमध्ये करण्यात आलेले बदल GRमध्ये दाखवण्यात आलेले आहे. याबाबत 10 ऑक्टोबर 2025च्या शासन निर्णयानुसार ही वाढीव मदत देण्याबाबत मंजुरी देण्यात आलेली होती आणि याचमुळे आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर विभागातील बीड, लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी 346 कोटी 31 लाख 64 हजार रुपये 3,58,612 शेतकऱ्यांना हा मंजूर निधी वितरण करण्यात येणार आहे. नागपूर विभागातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त 3,931 शेतकऱ्यांना 7 कोटी 51 लाख 75 हजार रुपये नुकसान भरपाई दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, अहिल्यानगर या जिल्ह्यातील 53,865 बाधित शेतकऱ्यांना रुपये 59 कोटी 36 लाख रुपयाची वाढीव मदत देण्यात येणार आहे. अमरावती विभाग अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील 1,07,615 शेतकऱ्यांना 131 कोटी 56 लाख 47 हजार रुपयाची वाढीव आर्थिक मदत मिळणार आहे. पुणे विभागातील सोलापूर, सांगली या जिल्ह्यातील एकूण 88,113 शेतकऱ्यांना 103 कोटी 37 लाख रुपयाचे वाढीव अनुदान मिळणार. कोकण विभागातील ठाणे, पालघर या जिल्ह्यामध्ये एकूण रुपये 2,16,000 रुपयाचे वितरण हे 11 बाधित शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे. एकंदरीत 6,12,177 राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 648 कोटी 15 लाख 41 हजार एवढी रक्कम वाढीव हेक्टरच्या मर्यादेमध्ये नुकसान भरपाई म्हणून मिळणार आहे आणि यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 20 ऑक्टोबर 2025 रोजी एक GR काढून या निधीस व तो निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे. हा वाढीव निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर पुढील 2 ते 3 दिवसात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. तर अशा प्रकारे हे महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.